11ब आणि 4ब या 2 वार्डाचं वोटिंग पुन्हा घेण्यात नाही आलं. ते पुढे ढकललं गेलेलं होतं आणि आज त्याचं वोटिंग होतं. त्यानुसार प्रभाग क्रमांक 11मध्ये माझं वोटिंग आहे. त्यातलं एका वार्डाचं झालं होतं, तर दुसऱ्या वार्डाचं वोटिंग आज आहे. ते करायला मी आणि माझी पत्नी आलेलो आहे. पण उद्या मतमोजणी आहे. निश्चितपणे उद्या मतमोजणी आहे. उद्या सगळ्यांना म्हणजे ठामपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे येणार आहे. नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार. राज्यातही सगळीकडे कमल फुले. अनेक कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने ती भूमिका घेण्यात आलेली आहे. हो, ज्याप्रमाणे भुसावळचं लक्ष आहे त्याप्रमाणे वरंगाचं सुद्धा लक्ष आहे. वरंगामध्ये काय स्थिती असेल? 100% वरंगावमध्येही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल आणि तिथेही आमची मेजॉरिटी येणार. जळगाव महापालिकेची निवडणूक आपल्या जिल्ह्यात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि अगदी खात्रीने मी तुम्हाला सांगू शकतो की महापालिकेमध्येही यावेळेस सगळीकडे मुंबई महापालिकेसह सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे. या नगरपालिकेच्या वेळेला पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. निवडणूक प्रमुख म्हणून जळगाव पूर्वला नंदू महाजन होते आणि पश्चिमला मंगेश चव्हाणच होते त्यावेळेला. त्याच्यामुळे निवडणूक प्रमुख ही जबाबदारी वेगळी आहे आणि प्रभारी म्हणून ही जबाबदारी वेगळी आहे. ते कोणी मोठं नाही आहे. मला एक स्थानिक लेवलवर हे ठरवण्याचे अधिकार दिले गेले की कुठे युती करून फायदा होतो आहे, कुठे युती नाही केली तरी चालून, कुठे कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने सगळ्यात ठरलेलं आहे. ते जिथे असं वाटतं की युती केलं तर फायदा होईल तिथे युती केली जाते. कुठे असं वाटतं की स्थानिक लेवलवर त्या पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जास्त आहेत, मग ते नाही म्हणतात युती करायला, त्या दृष्टीने केलं जातं.